देव गुरुदेव सदाशिवो गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजा मूलं गुरुर्पदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। अनंत कोटि ब्रह्मांड नायक भगवान शिव प्रभूच्या चरणी वंदन करो। जगदादि जगत वंदनीय जगद्गुरु क्रांती सूर्य जगत ज्योति महात्मा बसवण्णादि 770 शरण शरणी शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली व वसुंधरा रत्न प्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलींच्या मंगलमयी चरणी विनम्र भाव समर्पित करून पवित्र पावनभूमीमध्ये या माऊलींच्या पंचम संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं चालत असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथ राज परमरहस्य पारायण सोहळा, त्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे स्नेही आचार्य गुरुराज स्वामी महाराज यांनाही वंदन करून या ठिकाणी पारायणासाठी बसलेले सगळे पारायण करणारे सद्भक्त मंडळी, पारायण श्रवण करणारी सद्भक्त मंडळी आणि आजच्या संपूर्ण दिवसाच्या महाप्रसादाचे अन्नदाते सर्वांच्या अंतरात्म्यातील ज्योतिस्वरूप भगवान शिवाला वंदन करून सर्वांना शरण शरणार्थी। पवित्र पावन भूमीमध्ये आज आपण माऊलींचा प्रसादी ग्रंथराज परमरहस्याचं पारायण आपण या ठिकाणी करत आहोत। ग्रंथराज परमरहस्याचं पारायण करता करता आज आपण पंचदशाध्याय म्हणजे 15 अध्यायापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि अगदी सुंदर प्रकारे जो भगवान शिव आणि माता पार्वतीचा संवाद आहे तो माऊलीने प्राकृत भाषेमध्ये म्हणजे आपल्या मराठी मायबोली भाषेमध्ये आणलेला आहे आणि अनेक प्रकारे त्याने आपणाला सिद्धांत समजून सांगितलेले आहेत। आजच्या पारायणाच्या माध्यमातून आपण बरंचसं काही पारायण केलेलं आहे, ज्याच्यामध्ये षटस्थलाविषयी बरीचशी माहिती थोडी आणि बहुत माऊलीने जरी म्हणले असले तरी थोडी बहुत असं षटस्थलाविषयीची माहिती माऊलीने सांगितलेली आहे। त्याचबरोबर नवलिंगाबद्दल माहिती सांगितलेली आहे। एकेकामध्ये कसे मिश्रित आहेत, एकेकापासून ते कसे वेगळे नाहीत, ते जरी नाव वेगळे असले तरी त्याचं रूप एकच आहे। त्याचबरोबर हे 5 तत्व कोणतं तत्व कोणाशी मिश्रित आहे, आचारलिंगाला कोणता विषय अर्पण करायचा आहे, अतिशय सुंदर ज्ञान याच्यामध्ये सांगितलेलं आहे। आणि हे सगळं ज्ञान सांगत असताना एवढं सगळं ज्ञान आहे, सगळं पारायण करतो, पण आपण सगळे असं माणसं की ऐकतो पण ऐकत नाही, वाचतो पण वाचत नाही, पूजा करतो पण करत नाही, असंच आहे की आपलं असं आहे। सगळं करतो आपण आणि जिथलं तिथं सोडून जातो। इथलं भक्तिस्थळावरचं बाहेर, या मंडपातलं बाहेर सुद्धा नेत नाही आपण, एवढे आपण हुशार माणसं आहे। मग आपल्या पारायणाचा काय अर्थ आहे? आपण एवढं पारायण केलो, इतके वर्ष पारायण केलो, काय उपयोग आहे का? माऊली म्हणतात एवढं सगळं तत्वज्ञानानं भरलेला ग्रंथ आहे,
प्रासादिक ग्रंथ आहे, जीवाला शिव करणारा ग्रंथ आहे. जे ज्ञान, जे रहस्य माता पार्वतीला सांगितलेलं आहे, तू भक्तराज म्हणून तुझं गुह्य सांगत असेल. आणि एवढं सूक्ष्म धर्माचं ज्ञान सांगितलेलं जरी असलं तरी आपण इथं ऐकतो, परमर्श पारायण करतो आणि घरी गेलं की त्याला सोडून देतो, बांधून ठेवतो आपण. ठीक आहे ना? माऊलींनी सांगितलं सगळं खरंय, सगळं केलो, पण पुढे सांगतात 15व्या अध्याय खूप सुंदर सांगितलेला आहे की बाबा जन्मापासोनी चालता धर्म, त्यागोनी पाळवी अधर्म, प्रसिद्ध खून सोडून तुझे सांगे वर्तावया. काय सांगितलेलं आहे? सगळ्याला आपल्या जन्मापासून किंवा जन्माआधी लिंग गर्भासी धारण, इथून चालता धर्म. पण आपण हे सगळं काय करतो, इथंच ऐकतो आणि इथंच सोडून देतो, घरी गेलं की दुसरंच करत बसतो. काय उपयोग आहे का मग आपल्या करण्याला? परमर्श पारायणाला काय अर्थ आहे का? आणि म्हणून जोपर्यंत आपण या सूक्ष्म धर्माचं ज्ञान आपण घेत नाही तोपर्यंत त्याला काहीच किंमत नाही. आणि म्हणून पुढे सांगितलेलं आहे की स्वधर्म निष्ठा नसे जासी, कुंभी पाकादी शिक्षा त्याशी, काच रसाचे कुंडापासी नेती तया पुढवाया. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की आपण आपल्या धर्माचं आचरण केलं पाहिजे. मग तुम्ही म्हणसाल आम्ही करत नाही का? तुम्ही करता, आपण दुसऱ्याचं बकळ करतो. आपल्या घरचं, कारण मी नेहमी सांगत असतो आपल्याला आपल्या घरचं कमी माहित असते, शेजाऱ्याचं घरचं जास्ती माहित असतं, आहे की नाही? तसं आपल्या परमर्श ग्रंथाचं पारायण केलं तरी आपल्याला माहित नाही, पण नक्की स्वामी समर्थ म्हणल्यावर काय होते तुम्हाला लय माहित आहे की नाही? लिंग पूजा केल्यानं काय होतं हे माहित नाही तुम्हाला, पण सकाळी सकाळी स्वामी समर्थाची आरती घरात म्हणल्यावर काय होते तुम्हाला पक्क माहिती आहे. काय उपयोग आहे का? याला काहीही किंमत नाही. आणि म्हणून आपल्या माऊलींनी, राष्ट्रसंतांनी एवढं मोठं वैभव आपणाला दिलेलं आहे, एवढा परमर्शासारखा ग्रंथ दिलेला आहे, एवढी इष्टलिंग पूजेसारखं एक खूप मोठं साधन दिलेलं आहे. त्याच्यासारखा इष्टलिंगासारखा योग नाही, इष्टलिंग पूजेसारखी मोठी पूजा नाही. पण आजच्या काळामध्ये आपण हे सगळं करत असताना आपला याच्यावर विश्वास नाही, आपला परमर्श ग्रंथावर विश्वास नाही. आणि म्हणून अशा लोकांसाठी माऊलींनी सांगितलं की ज्यांचा ग्रंथी नाही विश्वास, जे अन्य धर्माचे बनले दास, त्यांचा स्पर्श नवावा ग्रंथास. त्या लोकांनी स्पर्श सुद्धा करू नये. मग तुम्ही म्हणसाल महाराज मग आम्ही पारायण, तुमच्या पारायणाला काहीच अर्थ नाही, करू नका म्हणा. ज्याला ग्रंथावर विश्वास नाही, ज्याला लिंगपूजेवर विश्वास नाही, ज्यांना आप्पांनी दिलेल्या मंत्रावर विश्वास नाही, ते सगळं सोडून तुझे धर्म वाढावया दुसऱ्याचं करत फिरणाऱ्या लोकांनी परमर्शाचं पारायण अजिबात करू नये. अजिबात करू मी म्हणत नाही, माऊलीने सांगितले हात सुद्धा लावायचा. तुम्ही म्हणता का नाही तुमची एखादी वस्तू माझ्या वस्तूला हात सुद्धा लावायचा, तसं माऊलीने सांगितलंय दुसऱ्या धर्माचे पाय धुणाऱ्या माणसावानी माझ्या परमर्शाला हात लावायचा नाही. बरं का, एवढं स्पष्ट सांगितलंय माऊलीने सांगितलं. म्हणून पहिल्यांदा जर आपला धर्म टिकवायचा असेल, आपली संस्कृती टिकवायची असेल, आपल्या राष्ट्रसंतांचे विचार टिकवायचे असतील, महात्मा बसवण्णारे मनमथ माऊलींचं नाव टिकवायचं असेल, तर सगळ्यात मोठं आहे आचरण. आणि ज्यांचं आचरण पवित्र आहे, सांगतात माऊली की काशी आदी सर्व तीर्थदान तयाचे चरणी होती पावन, गंगा यमुना सरस्वती मिळून चरण धुळी वांची. आम्हाला
जे लिंग पूजा करतात, भगवान शिवाची पूजा करतात, है की नाही, धर्मानं वागतात, आपल्या षटस्थलाचं पालन करतात, पंचाचारणाचं पालन करतात, अष्टावरणाचं पालन करतात, काशीसारखं तीर्थ त्याच्या चरणावर किंवा चरणीचे त्याच्या तीर्थ मागावया येती धावणिया सर्व तीर्थ. एवढं सगळं सांगितलं की आम्हाला कुठं जायची गरज नाही. एवढं खूप मोठं तत्वज्ञान माऊलीने आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये परमरसातल्या आचरणाला विशेष महत्व द्या. परमरसातल्या एकेका ओवीला विशेष महत्व द्या. तुम्ही कुठं जरी गेलात, काही जरी केलात, तर माऊलीने सांगितलं की जर आपला धर्म सोडून गेला तर अधर्मी तया निंदती, है की नाही. लोक म्हणतात किंवा जरी ज्ञानी पूर्ण झाला तरी स्वधर्माचार्य मान त्याला, ना तरी व्यर्थ गेला जन्मा येऊन. तुम्हाला भरपूर परमरसात पाठ आहे, ओवीच्या ओवी, पण आचरणच नाही. माऊली म्हणतात ना तरी व्यर्थ गेला. म्हणून ज्ञान किती आहे, तुम्हाला परमरसातल्या किती ओव्या पाठ आहेत, याच्यापेक्षा जे आपण ऐकतो, जे पारायण करतो, तेच आपण केलं पाहिजे. माऊली सांगितले की आमच्या कानामध्ये शिवा वाचवणे दुसरे आणि देवी काहीच आमच्या कानावर पडू नये. म्हणून 12व्या शतकामध्ये एक शरण होते घंटाकर्ण नावाचे, तरी कानात घंटी बांधून घेत होते. घंटी जिथं शिवाचं नामस्मरण आहे तिथं शांत उभा राहायचे, आणि जिथं लोक बोलाले की चालाले की दुसरं काही बोलाले की ते मान हलवी चालायचे घंटी वाजत, दुसरं काही ऐकायचं नाही. एवढं निष्ठेचा धर्म आहे, अतिसूक्ष्म आहे, आचार विचारानं संपन्न असलेला धर्म आहे. आणि म्हणून माऊलीने आपल्याला दिलेला हा प्रासादिक ग्रंथ आहे. अभक्त स्थलाची स्थिती सांगितलेली आहे, भक्त गुणाला म्हणावं सांगितलेलं आहे. आणि हे अगदी सोप्या सोप्या भाषेमध्ये माऊलीनी, मन्मथ माऊलीनी हे प्राकृत भाषेमध्ये आणलेला आपला ग्रंथ आहे. मी जास्ती काही बोलणार नाही. तुम्ही नित्य पारायण करत आहात, फक्त पारायणाबरोबर मला वाटतं की आचरण महत्वाचं आहे. आणि आज एक काळ होता की लिंगायत धर्मातल्या, लिंगायत समाजातल्या लोकांना आदराची वागणूक होती. कसली होती? आदर. गावामध्ये एक जरी घर असलं तरी लोक आदरानं त्या घराकडे बोलत होते, पाहत होते. आज आमचा आदर कमी झाला. याचं कारण लोकांनी आदर कमी केला नाही, आम्ही आमचं आचरण सोडल्यामुळं. लोकांच्या मनात तेवढाच आदर आहे, पण आम्ही आमचं आचरण सोडल्यामुळं आज आमच्या धर्माची किंमत शून्य झाली. याला कारण कोण असेल? आम्ही आहे. आपुले हाती घर बुडविले त्याने. लोकांनी बुडवलं नाही, तर आचरण सोडल्यामुळं आपण. म्हणून ज्या गावामध्ये, ज्या घरामध्ये आचरण असतं तिथं आजही किंमत आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पाटोद्याच्या बाजूला एक गाव आहे, छोटस वाडी आहे. तिथं एकच घर आहे लिंगायत कुंभार, एकच. बघा, ते व्यक्ती लिंगायत कुंभार आहे, त्यांच्याकडे वर्षातून एक वेळ शिवभजन करतात. पण आचरण आहे गावामध्ये एकच लिंगायत कुंभाराचं घर आहे. पण गावामध्ये कुणाच्या घरी काही कार्यक्रम असला त्यांना जेवायला शिदा त्यांच्या घरी आणून देतात. कुणाच्या? लिंगायत कुंभाराच्या शिदा. का बरं आणून देतात? बोलवतात कार्यक्रमाला, रीतसर निमंत्रण देतात. हेनी कार्यक्रमाला जातो, पण गावातल्या कोणत्याही व्यक्तीच्या घरी कार्यक्रम असला तर त्याला शिदा आणून देतात. म्हणजे आचार संपन्न आहे. कुठेही जेवण करत त्याचा आचार आहे. आज आम्हीच कुठेही जेवण करावं, मग शिदा आमच्याकडे येईल का? आमच्याच घरचा लोक शिदा घेऊन जाते. मग एक व्यक्ती जरी आचार संपन्न असला, आचार्य का लोकांनी का त्याच्यासमोर भांडण करतात का?
बाबा म्हणतात बाबा आमचे दोनच घरात का तुम्हाला आचरण करू नका म्हणले, का लिंग पूजा करू नका म्हणले, का लिंग पूजा करणाऱ्या लिहून मारले पुण्या गावातल्या लोकांनी? काही नाही, फक्त हे आपला एक मानसिकता अशी झाली. आणि म्हणून पुन्हा जर आपल्या धर्माला त्या उच्च पातळीवर न्यायचं असेल, त्या स्थितीवर न्यायचं असेल, तर आपल्या घरामध्ये संस्कार नीट ठेवा. आपले संस्कार योग्य असू द्या. पुन्हा पुन्हा आपल्या घरातल्या लहान लेकरापासून 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत गळ्यामध्ये लिंग असेल, कपाळाला विभूती असेल, आपलं वागणं, आपलं बोलणं, आपण आपल्या व्यवसायाशी, आपल्या कामाशी जर एकनिष्ठ असलो तरी आज सुद्धा लोक आपल्याला नमस्कार करतात. म्हणून आपण ह्या सूक्ष्म धर्माचं पालन जर करायचं असेल तर परमर्ष ग्रंथाला नीट समजून घ्या. घरामध्ये देवाऱ्यामध्ये दुसऱ्याच्या फोटो ठेवू नका, रिकाम्या नको त्याचं करीत बसू नका. इकडे एक करायचं, इथं म्हणायचं आप्पाने सांगितलेलं बरोबर आहे म्हणायचं, आणि घरी म्हणायचं त्या महाराजाचं बरोबर आहे म्हणायचं. हे सगळं सोडून द्या. खूप खूप वाईट परिस्थिती आपल्या धर्माची झालेली आहे. मी स्वतःनं पाहिलो की एका स्वामीच्या घरामध्ये देवाऱ्यावर एक नको त्याची फोटो, मग बाकीच्या भक्ताच्या घरात कोणाच्या फोटो येते आहे का? ही परिस्थिती आहे. आणि म्हणून आपलं सगळं आचरण, आपले देवघर, आपल्या घर सगळं बघा, कुणाच्या फोटो आहेत, कुणाच्या नाही, कसं राहिलं पाहिजे. आणि हे जोपर्यंत ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी परमर्ष ग्रंथ आम्हाला कळायला सुरुवात होईल. कळणार नाही फक्त सुरुवात होईल. कैलास शिखरी त्यावेळेस रम्यस्थळी भक्ती साधन धरणी नगवाडी प्रणाम करून ते वेळी तुझे शंकरास. आणि म्हणून माऊलीने एवढं सुंदर तुमच्यासाठी ज्ञान सांगितलेलं आहे. तुम्हाला नाही षटस्थल पंचाचार कळालं तर अष्टावरण बी नाही कळालं तर कळालं, फक्त आचरण कळावं. म्हणून शिवलिंगवणी आचरण याची अष्टावरण वीर सेवा. एवढं आचरण जरी आम्हाला कळालं तर परमर्ष काळाला माऊलींच्या कृपेला आपण पात्र होतो. म्हणून फक्त आचरणाला विशेष महत्त्व द्या, आचरणावर भर द्या. एवढंच आजच्या या पवित्र प्रसंगी सांगून त्या माऊलींच्या संजीवन सोहळ्याच्या पवित्राला हा कार्यक्रम आणि याच्यामध्ये उपस्थित असलेल्या प्रदेशन महाप्रसादाच्या अन्नदाते सगळ्यांच्या माध्यमातून हा सोहळा सुंदर प्रकारे सुरू आहे. त्याचबरोबर आता शिवलिंग पाटलाजी म्हणल्यावर सारखं बरं का, सगळ्या अहमदपूर मधले पाऊल खेळणारे ठीक आहे, इथं राष्ट्रसंतांच्या पवित्र पावनभूमीमध्ये समाधी समोर आपण ज्यावेळेस आपण इथं राजमौलींच्या गोष्टामध्ये आपण पाऊलं खेळतो तो आनंद वेगळा असतो. आणि म्हणून ज्या माऊलीने आपणाला एवढं मोठं केलेलं आहे, एवढं सगळं दिलेलं आहे, आपण इथं सोडून जर दुसरीकडे करत असाल तर त्यालाही काही किंमत नसते. म्हणून जास्तीत जास्त संख्येनं इथं महिला भजनी मंडळ आणि पाऊल खेळणाऱ्यांनी करायला आजचा एक दिवस उद्याचा शिवपाठ समजा उद्या कसं गडबडी झाला तर परवा दिवशी तुम्हाला शिवपाठ खेळायला कोणी या म्हणणार नाही. आणि तुम्ही आलो तर शिवपाठी काय शिवपाठ म्हणायला म्हणणार नाही, मग तुम्ही म्हणा तुम्ही करा. म्हणून हा सोहळा आपण सगळ्यांनी करायचा आहे. राहिलेल्या या 2 दिवसामध्ये सुंदर शिवपाठ करून माऊलींच्या चरणी सेवा समर्पित करायची आहे. आपला अधिकचा वेळ घेणार नाही. आपण बऱ्याच वेळापासून बसलेले आहात. प्रसादात्याने आपल्या सगळ्यांची प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. पण तो तुम्ही काल पाहिलो बरेचसे मंडळी ताटात तसंच उष्ट ठेवत आहेत, ताटात घेत आहेत, ताट स्वतःचं धुवत नाहीत, तसंच घाण ठेवून चाललेलं आहे. काय उपयोग आहे तुमचा इथं सेवा करण्याचा? घ्यायला तुमच्यासाठीच बनवलेला प्रसाद आहे, पण किती घ्यावा हे जर आपल्याला कळत नसेल, आपणाला आपलं स्वतःचं ताट धुवायला जर गुरुच्या मठामध्ये लाज वाटत असेल, आपण स्वतःला लई मोठे समजत असाल तर एक लक्षात ठेवा, इथं कोणी तुम्ही मोठे नाही, इथं सगळे समान असतात. म्हणून स्वतःचं ताट स्वतः धुवा. एखाद्या अज्ञानी व्यक्तीनं खाली जर ठेवून गेला तर तेही ताट आपण स्वतः उचलून कडेला ठेवा, धुवून ठेवा. आणि शक्यतो प्रसाद ताटामध्ये एवढाच घ्या, जेवढंच घ्या ताटात जेवढं जाईल पोटात, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका. आपण आहोत अगदी
300-400 लोक आहेत, काही जास्ती नाही. आणि म्हणून सुंदर प्रसादाची व्यवस्था आपली प्रसाददात्याने अन्नदात्याने केलेली आहे. अन्नाचा अपव्यय टाळा, सेवा करा आणि त्याची फलश्रुती आपण सगळीजण घ्या. एवढंच बोलून माझे 2 शब्द माऊलींच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला विराम देतो. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. युवा संत राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य श्री गुरु संगण बसवप्पा महाराज की जय. आचार्य गुरुराज स्वामी महाराज की जय. सर्वांनी आता महाराजांजी बोलले ते ध्यान ठेवा. उद्या